महिला दिनानिमित्त मोर्शी शहरात एका नव्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे। भारतीय महाविद्यालय मोर्शी आणि स्थानिक महिला उद्योजकांच्या सहकार्याने महिलांसाठी विशेष वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले। या उपक्रमामुळे महिलांना वाचण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। चला जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट। मोर्शी शहरातील प्रसिद्ध महिला उद्योजिका आणि भारतीय महाविद्यालय मोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी वाचनालय सुरू करण्यात आले आहे। निधी अमर कुमार पेटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर लाजवंती टेंभुर्णे उपस्थित होत्या। प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर ऋतुजा सागर, अपर्णा नवीन कुमारजी पेटे यांचा सहभाग लाभला। तसेच खोडसकर ज्वेलरच्या मीनाताई खोडसकर, डॉक्टर दीपाली सावंत देशमुख, वैशालीताई मगरदे, पूनमताई मोहोळ यांसह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। भारतीय महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज या भारतीय महाविद्यालयामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे। त्यानिमित्त सर्वप्रथम या भारतीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरता असलेली जे लायब्ररी आहे, वाचनालय आहे, त्या वाचनालयामध्ये मोर्शी शहरातील महिला ज्या घरी वाचन करू शकत नाही किंवा त्यांना पुस्तके अवेलेबल होत नाही, त्यांना पुस्तके मिळत नाही, जे महिलांच्या उपयुक्त पुस्तके आहे त्या पुस्तकांकरता पुस्तकं खुले करून दिलेले आहे भारतीय महाविद्यालय। आणि त्या पुस्तकाच्या प्रदर्शनाचं उद्घाटन श्रीमती निधी पेठे मॅडम यांच्या हस्ते आज इथे झालेलं आहे। तर मॅडम यांना आपण विचारू, मॅडम आपण हे जे पुस्तक प्रदर्शनीचं उद्घाटन केलं आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त केलं आहे, आपल्या प्रतिक्रिया काय राहील? महिलांनी इथे येऊन पुस्तक वाचायला पाहिजे आणि त्यांना आपण संदेश काय द्याल? नमस्कार। ये जो लाइब्रेरी सर ने आज जो उद्घाटन करवाया है, ये बहुत बहुत बढ़िया चीज़ है। कुछ चीज़ें हम घर में बैठ के महिलाएं नहीं देख सकती है, कुछ चीज़ें हम नेट पे नहीं सर्च कर सकते हैं, कुछ चीज़ें लिमिटेशन रहता है टीवी पे भी आप में। पर ये जो किताब महिलाएं पढ़ेंगी तो कुछ तो भी उनको ज्ञान होगा और प्रॉपरली फिर वो उसको एग्जीक्यूट करके आगे बढ़ेंगी। तो मेरा यही सर से कहना है कि जो लाइब्रेरी बनाई है सर ने, ये बहुत बढ़िया है और आगे इसका जो अपडेट्स है सर वो आप लेते रहिए, आगे बढ़ते रहिए। और जो महिलाओं को अभी नहीं मालूम है उनको भी ज्ञान देना पड़ेगा कि आप आइए पढ़िए, 1 से 2, 2 से 4। और ये लाइब्रेरी जो आज सर ने बनाई है, जो आज मैंने उसका उद्घाटन किया है, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद कि आपने मुझे इस लायक समझा। मेडिकल फील्ड, मेडिकल प्रोफेशन आहे, म्हणजे आयडियल प्रोफेशन आहेच। आता आपली यावर्षीची जी थीम आहे इंटरनॅशनल वुमन्स डे, ज्या थीममध्ये 3 गोष्टी इन्क्लुडेड आहेत, राईट, त्यानंतर एक एम्पॉवरमेंट आणि इक्वॅलिटी। तर राईट अँड इक्वॅलिटी या 2 गोष्टी डिपेंड करतात सोसायटीवरती। सो द रिमेनिंग वन थिंग इज ओनली एम्पॉवरमेंट, दॅट इज वन थिंग विच वी कॅन वर्क ऑन। बरोबर, एम्पॉवरमेंट हे आपण स्वतःसाठी करू शकतो, पण राहिलेले जे 2 पॉईंट्स आहेत तर ते इट डिपेंड्स ऑन सोसायटी इन ऑल, सगळेजण इन्क्लुडेड जेव्हा प्रयत्न करू तेव्हाच त्याच्यावरती काही करू शकतो। बट एम्पॉवरमेंट कॅन बी डन बाय आवर ओन सेल्फ। सो सरांनी बनवलेली जी लायब्ररी आहे दॅट विल हेल्प इन द सेम। आणि मेडिकल प्रोफेशन इट इज़ द आइडियल प्रोफेशन। ये अपन ने सुना था हमेशा कि एक जेंट्स पढ़ता है, एक आदमी पढ़ता है तो एक ही उसका नॉलेज वही रहता है, लेकिन एक औरत पढ़ती है वो पूरे परिवार को आगे लेके जाती है, पूरे परिवार को पढ़ाती है। तो जो सर ने आज ये लाइब्रेरी खोली लेडीज़ का नॉलेज बढ़ाने के लिए, और जो लेडीज़ को भी उत्साह कर रहे कि आओ हमारे यहाँ पढ़ो, नॉलेज गेन करो, तो ये बहुत ही अच्छी आइडिया है। बीइंग अ हाउस वाइफ मैं ये नहीं बोलना चाहती कि वर्किंग ही है, हम पर्दे के पीछे रह के हम हमारे घर को खुशहाली रखते हैं, हम टाइम टू टाइम सब करते हैं, उसमें भी हमको एक गर्व महसूस। महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देते। आज हे आमचं सौभाग्य आहे की आम्ही इथे काहीतरी प्रतिसाद किंवा आमच्या वतीने देऊ शकतो, हे खरोखरच सौभाग्य आहे। यासाठी आमची निवड झाली आहे। आज ही लायब्ररीचं उद्घाटन जे झालेलं आहे ते आगरकर सरांना मी खूप खूप शुभेच्छा देते। खरंच ही काळाची गरज आहे। आज वाचन संस्कृती खूप लोप पावलेली आहे। जशी बुद्धीला शरीराला अन्नाची खाण्याची गरज असते, तशी बुद्धीला वाचनाचीही गरज असते। तर ही एक संस्कृती आपण इथून याला एक सुरुवात करून खूप छान अति महत्त्वाचं काम सरांनी इथे केलेलं आहे। मला खरोखरच आज इथे मोठा आनंद होत आहे की आपल्या अतिशय नामवंत प्राचीन शहरामध्ये मोर्शीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामवंत
पद्धतीने काम करणाऱ्या आमच्या सर्वच भगिनी इथे उपस्थित झाल्या. वैद्यकीय क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, सर्व क्षेत्रातील इथे आमच्या भगिनी इथे आल्या आणि आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या पालकांना सुद्धा मार्गदर्शन करतात. हा मोठा योग इथे या महिला दिनानिमित्त आम्हाला आणायचा होता आणि तो खरोखरच मूर्त स्वरूपात आला असं मला वाटते. त्यानिमित्ताने मी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी असे उपक्रम राबविले जाणे ही समाजाच्या प्रगतीची निशाणी आहेत. वाचन संस्कृती वाढण्यासाठी भारतीय महाविद्यालय मोर्शी आणि महिला उद्योजकांनी घेतलेली ही पुढाकार कौतुकास्पद आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज.